गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिरवळ शाखेच्या वतीने अखिल भारतीय घोष दिन अनोख्या पद्धतीने साजरा. भगवान शंकराच्या डमरूने तयार केलेल्या 14 स्वरांमधून व्याकरण आणि संगीत विकसित झाले असे हिंदू धर्मात सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्ववादी संघटना दरवर्षी महाशिवरात्री हा दिवस अखिल भारतीय घोष दिन म्हणून साजरा करते. या दिवशी देशाच्या विविध भागात संघाचे जवळपास 70,000 स्वयंसेवक आपापल्या भागात एकत्र येऊन विविध वाद्यांचे एकत्रित घोषवादन करतात. संघाच्या घोष दलात मुख्यत्वे आनक, पणव, शंख, वंशी, झल्लरी, त्रिभुज, तुर्य, नागांक, वेणू या वाद्यांचा समावेश असतो. यावर्षी सुद्धा श्री रामेश्वर मंदिर शिरवळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थिर घोषवादन झाले. वादनाने अख्खा परिसर दुमदुमला होता. महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री रामेश्वर मंदिरात दर्शनाला आलेल्या लोकांनी संघाचे वादन बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी संघ स्वयंसेवकांनी किरण, श्रीराम, भूप, उदय या शास्त्रीय संगीतातील रागांचा आधार असलेल्या रचनांचे वादन केले. यावेळी घोष दलाचे नेतृत्व श्री प्रसाद देशमुख यांनी केले. एकूण घोषवादकांची संख्या 19 इतकी होती. हे वादन जवळजवळ अर्धा तास अविरतपणे चालू होते. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संजय चांदगुडे, शिरवळ. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.